राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील याची कुणालाही सुतराम शक्यता वाटत नव्हती, पण आता त्यांच्यात जागा वाटपही झालंय। त्यामुळे सगळेच विरोधी राजकारणी टेन्शनमध्ये आलेत। पण सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये आलेत एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे यांचं राजकारण संपणार का? एकनाथ शिंदेंचं पुढे राजकीय भविष्य काय असेल, चला समजून घेऊयात। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बंडखोरी केल्यावर, अर्थात त्यांना करायला लावल्यावर भाजपाला अंदाज होता शिंदे उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड कमकुवत करतील किंवा संपवून टाकतील। पण तसं झालं नाही। उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना टिकू नये, त्यामुळे भाजपानं एकनाथ शिंदे यांना ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी फ्री हँड दिला होता। पण हा फ्री हँड देऊनही ठाकरेंची शिवसेना संपत नाही। उलट शिंदे भाजपावरच कुरघोडी करू लागले, तेव्हा भाजपानं शिंदेंना फ्री हँड देणं बंद केलं। आता ठाकरेंची शिवसेना प्रचंड कमकुवत का होत नाही, संपत का नाही, तर अनेक राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी तेव्हाही अंदाज वर्तवला होता। हार्डकोअर शिवसेना कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, शिंदेंसोबत गेले ते फक्त नेते। त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये आला आणि त्यामुळेच भाजपाला खरं तर आधीपासूनच अंदाज आला होता। पण लोकसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं प्रत्यय आला। उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या शिवसेनेला संपवणं एकनाथ शिंदेंच्या बस की बात नाहीये। तुमच्या मनामध्ये आपोआप विचार येईल, विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काय? पण त्यावर न बोललेलं बरं आहे। आता समोर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। त्यात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत, त्यांच्या जागा वाटप झाले। त्याचा सगळ्यात जास्त फटका शिंदेंना कसा बसेल ते पाहूयात। खरं तर एकनाथ शिंदेंना जे मतदान होत आहे ते सर्व मतदान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे, म्हणजे एकत्रित शिवसेनेचं। या एकत्रित शिवसेनेतील मतदारांचं आत्ताही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कमालीचं प्रेम आहे, श्रद्धा आहे। कितीही नाही म्हटलं तरी या मतदारांचं राज ठाकरे यांच्यावरही प्रेम आहे। अनेक शिवसैनिक राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे पाहत आहेत आणि हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं ठाकरेंपासून तुटलेला मतदार हा ठाकरेंसोबत येणार यात काही शंका नाहीये। त्यात ठाकरे यावेळेस ठाकरे ब्रँड राजकारणाच्या आखाड्यात खणखणीत वाजवतील, त्यामुळं मतदार तुटणार तो एकनाथ शिंदे यांचा। म्हणजे हा सरळ फटका आहे सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांना। दुसरा मुद्दा आहे भाजपाचा। भाजपा हा 24 तास राजकारण करणारा पक्ष आहे। त्यांना कुणाची उपयोगिता कमी वाटली तर ते त्यांना बाजूला करतात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिंदेंना फटका बसल्यावर आपोआपच भाजपा एकनाथ शिंदेंना बाजूला करायला सुरुवात करेल। ते आताही करतायत। आता सुद्धा भाजपाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर अटॅक सुरू आहे। मुंबईतल्या मराठा आंदोलनाच्या वेळेस ते संपूर्ण राज्यानं पाहिलंय। त्यामुळे एकनाथ शिंदेंना काहीही करून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये करिश्मा दाखवावा लागेल, जे सध्याच्या राजकीय वातावरणामुळं अशक्य वाटतंय। त्यामुळं पहिला फटका बसेल भाजपा एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर भाजपा एकनाथ शिंदेंना बाजूला करू शकते। दुसरा फटका आहे राजकारणातला अलिखित नियम। जेव्हा कुठल्याही पक्षाला गळती लागते तेव्हा त्या पक्षातील अनेक पक्षी हे उडून जातात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंना सोडून जाऊ शकतात। त्यात ठाकरे बंधूंचं नाणं जर खणखणीत वाजायला लागलं तर पुढच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत फक्त शिंदेंची शिवसेनाच नाही तर इतर पक्षातीलही अनेक जण हे ठाकरेंसोबत जातील। यात भाजपातील सुद्धा काही असू शकतात, कारण या सगळ्या पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात, खास करून भाजपात प्रवीण दरेकरांपासून ते राम कदमांपर्यंत अनेक जण हे शिवसेना आणि मनसेचे आहेत। त्यामुळे हे सर्व स्वगृही परतू शकतात। सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत, त्यात शिंदेंनी सध्या हात प्रचंड सैल सोडलाय। त्यामुळे त्यांच्या पक्षात अनेक जणांनी उड्या मारल्यात। भाजपानं हात काढला तर शिंदेंना सत्तेतून बाहेर पडावं लागेल। तसं झालं आणि शिंदेंनी हात आखडता घेतला तर त्यांच्या पक्षातील अनेक जण हे कुठे असतील हे वेगळं सांगायला नकोय। शेवटी काय तर भाजपानं ज्या उद्देशानं शिंदेंना सोबत घेतलंय तो उद्देश पूर्ण होत नसेल तर भाजपा कोणतीही दयामाया दाखवणार नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं पहिला फटका शिंदेंना बसणार आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाहीये। त्यात एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही, ती भाजपाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे शिंदेंनी स्वतःमध्ये काही चांगले बदल करून घेतले नाहीत तर त्यांचं राजकीय करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकतं। शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्टांचं उदाहरण राज्यासमोर आहेच। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।